नाशिकच्या पालकमंत्रीपदासाठीची रस्सीखेच कायम असताना तिथं आज स्वातंत्र्यदिनी मंत्री छगन भुजबळ यांनी केलेल्या एका वक्तव्यानं पुन्हा एकदा एका नव्या वादाला फोडणी बसलीये की काय असंच दिसतंय। नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा तिढा हा अजूनही सुटलेला नाही। याच अनुषंगानं छगन भुजबळ नाराज आहेत की काय अशी सुद्धा जोरदार चर्चा सुरू आहे। नाशिकच्या पालकमंत्रीपदात नवा ट्विस्ट। छगन भुजबळांचं पालकमंत्री पदावरून सूचक वक्तव्य। घरचं सोडून कुठे जाणार नाही, भुजबळांनी केलं स्पष्ट। भुजबळांचा रोख कुणावर? राज्यात एकीकडे रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा कायम असताना तिथं नाशिकमध्येही पालकमंत्री पदावरून चढाओढ पाहायला मिळते। सुरुवातीला नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी दोन चेहऱ्यांची अर्थात मंत्री दादा भुसे आणि गिरीश महाजन यांच्या नावाची चर्चा होत असताना छगन भुजबळ मंत्रिमंडळात आल्यानंतर पालकमंत्री पदाच्या या रेसमध्ये आणखीन एक नाव जोडलं गेलं। आता पालकमंत्री पदासाठी दादा भुसे, छगन भुजबळ, गिरीश महाजन यांच्यात रस्सीखेच सुरू असून या तिघांपैकी कुणाच्या गळ्यात पालकमंत्री पदाची माळ पडते याची चर्चा अधूनमधून डोकं वर काढताना दिसते। प्रजासत्ताक दिन आणि महाराष्ट्र दिनापाठोपाठ आता स्वातंत्र्य दिनीही जिल्ह्याला पालकमंत्री नसल्यानं सलग तिसऱ्यांदा शासकीय ध्वजारोहणाचा मान राज्याचे जलसंपदा आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांना देण्यात आला आणि नाशिकच्या पालकमंत्री पदाच्या रेसमध्ये असणाऱ्या छगन भुजबळ यांच्या नावाची चर्चा पुन्हा रंगू लागली। पण याच दरम्यान भुजबळांनी आपल्या मनातील सल बोलून दाखवली आणि नाशिकच्या पालकमंत्री पदावर आपला दावा कायम असल्याचे संकेत दिले। नाशिकच्या राष्ट्रवादी भवनाच्या कार्यालयात छगन भुजबळ यांच्या हस्ते आज ध्वजारोहण करण्यात आलं। यावेळी मी जे काही करेन ते नाशिकमध्येच घरचं सोडून कुठे जाणार नाही असं छगन भुजबळांनी छाती ठोकपणे सांगितल्यानं नाशिकच्या पालकमंत्री पदाबाबत भुजबळ आजही आग्रही असल्याचे दिसतंय। मला सांगितलं होतं की पालकमंत्री म्हणून तुम्ही धुळ्याची जबाबदारी घेतो, म्हणून काय करायचं असेल ते नाशिकमध्ये सोडून मी पुढे राहू। तर भुजबळांच्या या वक्तव्यावरून भाजपनंही भुजबळांना टोला लगावलाय। नाही, भुजबळ साहेब मोठा नेता आहे, ते किरकोळ वाद त्या ठिकाणी करत नाही, वाद केले तर मोठे करतात आणि त्याच्यामुळे एखाद्या छोट्या जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून वाद करतील असं मला वाटत नाही। मला वाटतं भुजबळ साहेब हे अत्यंत समंजस अशा प्रकारचा नेता आहेत, प्रगल्भ नेता आहेत आणि त्याच्यामुळे इतर नेत्यांसारखे त्या ठिकाणी बेजबाबदार त्या ठिकाणी वक्तव्य किंवा वागणं त्यांचं असू शकत नाही। काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस सरकारच्या काळात छगन भुजबळ यांनी नाशिकचे पालकमंत्री पद भूषवलं आहे। 2014 मध्ये फडणवीस सरकार सत्तेवर आल्यानंतर भाजपच्या गिरीश महाजन यांच्याकडे पालकमंत्री पदाची सूत्रे गेली। महाजन यांच्याच पालकमंत्री पदाच्या कार्यकाळात गतसिंहस्थ कुंभमेळ्याचे यशस्वी नियोजन झालं होतं। तर शिंदे सरकार सत्तेवर आल्यानंतर नाशिकच्या पालकमंत्री पदावरून भुसे आणि महाजन यांच्यात चढाओढ झाली आणि अखेर तत्कालीन मुख्यमंत्री असणाऱ्या एकनाथ शिंदे यांनी नाशिकच्या पालकमंत्री पदाची सूत्रे भुसेंकडे दिली। दुसरीकडे विधानसभा निवडणुकीत महायुतीला घवघवीत यश मिळाले। विरोधक महाविकास आघाडीला सत्ता तर सोडाच, पण विरोधी पक्षनेता निवडीसाठी आवश्यक आमदार संख्येचा आकडाही गाठता आलेला नाही। नाशिक जिल्ह्यातील 15 पैकी 14 जागा महायुतीनं लढवल्या आणि या सर्व 14 जागांवर विजयही मिळवला। त्यामुळे आता मात्र महायुतीतील सारेच घटक पक्ष नाशिकच्या पालकमंत्री पदाबाबत आग्रही असताना दिसत आहेत। विशेष म्हणजे आता 2027 मध्ये नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळा होतोय। या माध्यमातून हजारो कोटींची विकास कामं नाशिक शहरात होणार असून जागतिक पातळीवर नाशिकचे नाव चर्चिले जाणार असल्यानं त्याही अनुषंगानं नाशिकच्या पालकमंत्री पदाला महत्त्व आलंय। दादा भुसे आणि गिरीश महाजन यांच्या स्पर्धेमध्ये आता छगन भुजबळ देखील आल्याचं कुठेतरी आपल्याला बघायला मिळतंय। दोघात तिसरा, जुना वाद विसरा अशीच काहीशी परिस्थिती जी आहे ती आता नाशिकमध्ये कुठेतरी आपल्याला बघायला मिळते। महेश महाले, लोकशाही मराठी, नाशिक। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।